हे आदिवासी सर्वांना आज सकाळपासून पाऊस खूप लागलाय. पाऊस जास्त पडायला लागलाय तर शाळा पण बंद आहे. म्हणून जास्तीत जास्त कंपन्यांना पाणी भरलंय. मग कंपन्या पण बंद आहेत. आणि आमचा बकऱ्या नाही शाळेत जात आणि नाही कामाला जात. मग हे दोघे का आहेत घरी? चला तर सांगते. आमच्या बकऱ्या एवढ्या आळशी आहेत की थोडंसं पण पाणी घेत नाही अंगात. वर्षाचे 12 महिने ते आंघोळ नाही करत. भूक तर लागली आहे पण जाणार नाही. थोडे भुकेसाठी त्यांना बटर दिला. आमच्याकडे आता हे 2च बकऱ्या आहेत. आमच्या तांबू बकरीने पिल्ला दिला होता. तो पण 2 दिवसातनं मेला. पाऊस तर पडतोय मग आमचे तांबू बकरी आणि पांडू बकरा हे तर जाणार नाही. म्हणून आम्ही दुपारनंतर निघालो रानाला. गेल्यावर एक तरी शेवड दिसला पाहिजे. आज नितीनला घेऊन आलोय पाला तोडायला. ज्याचे डोळे चांगले त्याला भेटतील शेवडे. आता एक शेवड घेऊन काय करू? त्याची भाजी तर होणार नाही. म्हणून आत्याने विचार केला की लोथ घेऊ. अजून पुढे रान हिंडायचं आहे आणि मी डोका लावते की एक शेवड घेऊन काय करू? मी प्रत्येक ब्लॉगमध्ये शेवडी करते. पण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी शेवडी रेसिपी आणते. पाऊस तर चालू आहे. सकाळी खूप जोरदार पाऊस पडला. आता दुपारनंतर चिमचिम पाऊस पडायला लागले. नितीनला रान केळीचा पाला तोडायला सांगितला. ज्या पाला खात्यात बकऱ्या. त्याच्यातच रानातल्या केळीचा पाला, त्यासोबतच चिंचाचा पाडा आणि धामणीचा पाला असा थोडा घेतला आणि घरी आले. तांबू बकरीला एवढी भूक लागली होती की अशी उडून पडली होती ती कोणाला बघतच नव्हती. आणि आमचा पांडू बकरा तो वास घेत होता आधी. वास चांगला आला म्हणून पाला खायला लागला. आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.